चला हसदे संघ प्लीज फिल्डिंग लावून घ्या, सजवून घ्या प्लीज. बघा हसदे संघाला विनंती करतो महेंद्र मात्रे कोऑपरेट करा, कारण वेळेचं बंधन आपल्याला ठेवावं लागेल. लक्षात घ्या 10:30च्या आत ही स्पर्धा आजच्या दिवसात संपवायची आहे, लक्षात घ्या. सलामीची जोडे आपण पाहतो जितू पाटील आणि प्रदीप मात्रे, तर गोलंदाज पी.के. प्रल्हाद कालन. बघा चावी चला सामना इथं सुरू होतो, लक्षात घ्या. प्रल्हाद कालन पी.के. पहिल्या षटक हाताळतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आक्रमक विस्फोटक फलंदाज जितू पाटील. दुसऱ्या बाजूला आपण प्रदीप मात्रे. 4 षटकांची लढत असेल, 4 गोलंदाज वापरावे लागतील. चला चला मॅच चालू करा प्लीज, उशीर करू नका प्लीज, वेळेचं बंधन आहे स्पर्धेसाठी. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळले, राम पाटीलला आपण पाहतोय, गुड फिल्डिंग. रामची ओळख सांगण्याची गरज नाहीये. बागशाळा मैदान म्हटलं की राम पाटील, आणि भरपूर वर्ष खुल्या गटातनं सुद्धा राम खेळलेत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलंय भरपूर वर्ष. प्रदीप मात्रे स्ट्राईक एंडला बिनबाद एक. ठीक आहे, राडा मोड विकेट. गुड बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवतात. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, पुढचा चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक. हेमंत मात्रे आलेत, नक्कीच आज बढती दिली हेमंत यांना, कारण प्रदीप लवकर बाद झाले, त्यानंतर हेमंत मात्रे येत आहेत. 4 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी 40 ते 45 या धाबा व्हायलाच हव्यात. मॉर्निंग क्रिकेट क्लब व RCC तर विष्णुनगर पोलीस स्टेशनचे आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना टॉस जिंकला देवीच्या पाडा संघानं, फलंदाजी स्वीकारली. 1 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला. हेमंत मात्रेला बढती दिली आहे. चला प्लीज जास्त उशीर करू नका प्लीज. संदेश नारकर आयोजक आहात, लक्ष द्या, जास्त उशीर करून देऊ नका, सामन्याची लय कमी करू नका प्लीज. प्रल्हाद कालन रेड मोड विकेट. गुड बॉलिंग संत गतीने चेंडू हाताळला, डॉट बॉल. 4 चेंडूंमध्ये काय गोलंदाजी केली बघा प्रल्हाद कालननं, फक्त 1 धाव खर्च केली, गडी बाद केला. गुड बॉलिंग. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 2 वर. 5 चेंडूंमध्ये प्रल्हाद कालनं फक्त 2 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केला. गुड बॉलिंग. द्यायचे हो, ऑफ साइडला खेळले तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरले होते सुनील भोईर. या सुनील भोईर मॅन ऑफ द मॅच. 12 धावांचं योगदान दिलं, 1 षटक हाताळला, 8 धावा खर्च केला, गडी बाद केला. सुनील भोईर या मॅन ऑफ द मॅच. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते प्रल्हाद कालन, धावा खर्च केला फक्त 3, 1 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त झालं. पाणी घेऊन द्या प्लीज. 1 डे आहे. ओके.
महेंद्र म्हात्रे येतात, एक अनुभवी गोलंदाज, रेग्युलरचं क्रिकेट भरपूर वर्ष गाजवलंय. प्रदीप म्हात्रे फलंदाज बाद झाल्यानंतर इथून हेमंत आणि जितूला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकात फक्त 3 धावा आले, ते गडी बाद झाला. महेंद्र म्हात्रे अनुभवी गोलंदाज, आद्य संघ येतात स्ट्रायकरला हेमंत म्हात्रे, 1 बाद 3. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतं. राईट मोड विकेट. फटका मोठा बनवला, फ्रंट फुटला आले. चौकार 4 धावा. महत्वाचा चौकार आला हेमंत म्हात्रेच्या बॅट मध्ये. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. मॉर्निंग क्रिकेट क्लब व आरसीसी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ 50+. आजचा दिवस असेल 40+ चे संघ खेळतील 8. उद्या 50+ चे खुल्या गटातील संघ खेळतील. सुनील भोईर या. सुनील भोईर मॅन ऑफ द मॅच. तुमचा अनाउन्स आम्ही करतो. मॅन ऑफ द मॅच घेऊन जा मागच्या सामन्याची. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. जबरदस्त गोलंदाजी. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतात महेंद्र म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅच सुनील भोईर. 12 धावांचं योगदान दिलं, 8 धावांचं एक षटक हाताळलं, एक गडी बाद केला. मॅन ऑफ द मॅच सुनील भोईर. धावसंख्या 9 वर पोहोचतीये. इथे मात्र फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न महेंद्र म्हात्रे. चांगला प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. अकरा धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला हेमंत म्हात्रे. महेंद्र म्हात्रे राडा मोड विकेट. मोठा फटका ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घनश्याम होते, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकात 13 वर. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात तर तब्बल 10. षटक क्रमांक दुसरं मार्ग असताना 1 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. एक चेंडू बाकी असेल. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. चेंडू फेक केली जाते, धोका संभवला आणि इथे मात्र हेमंतला माघारी परतावं लागते. जर हेमंत थांबले असते तर मात्र जितू बाद झाले असते. अशा पद्धतीने 2 षटक संपले. 7च्या सरसरीने 14 धावा आपण पाहतोय. 2 गडी बाद झालेत. नवीन गोलंदाज आपण पाहतो घनश्याम पाताडे. चला चला पंच संदेश नारकर. वेळेचं पंच पोहोचते ती 18 वर. हॅलो ठीक आहे सर. घनश्याम थांबले, वाट पाहिली आणि ऑन साइडला इथं पुन्हा एकदा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठ 2 चौकार आले. जितूच्या बॅटनं धावसंख्या पोहोचते तब्बल 22 वर. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. आणि या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा आल्या. 22 धावा आपण पाहतो धावफलकावर.
दोन चेंडू दोन दोन षटक दोन चेंडू झालेत आणि धाबा आपण पाहतो टोटल 22. गडी बाद झाले 2. बघा योग पाहू शकता आपण 2 आकडे सर्व आपण पाहतोय. घनश्याम रायडम ओव्हर द विकेट. समोर खेळतात क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी जर नक्कीच प्रयत्न करतील. कोमल आले चेंडू उचलतात फेकतात जीवाच्या आतंकाने जितू पुढे सरकले. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीला माहिती आहे. प्रदीप बाद झालेत मात्र इथे षटक कमी होत चाललेत. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24. जोपर्यंत जितू खेळपट्टीवर असतील तोपर्यंत नक्कीच धाबांचा ओघ नक्कीच या खेळपट्टीवर आपण पाहू शकता. गुड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी. अमोल आपण पाहतोय यष्टांच्या मागे अमोल बागुल चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. 24 धावा. धावसंख्या स्थगित. घनश्याम कमबॅक करतात. गुड बॉलिंग. जितू सारख्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना मात्र टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी करावी लागते. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. एकूण 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या 24. घनश्याम राईट ओव्हर द विकेट. टॅप केलाय चेंडूला ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने आले. गुड फिल्डिंग. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. या 7 चेंडूंमध्ये किती धावा येतात ते पाहावं लागेल. स्ट्रायगनला राजू म्हात्रे एक चांगला फलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू. हे नाव नेहमी साधारण घेतलं जातं. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. फंबल झाले. स्वतःला सावरलं तोपर्यंत आली सिंगल. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. सेकंडला आपण पाहतो फलंदाज राजू म्हात्रे. आता मात्र 6 चेंडूचा निर्णायक खेळ बाकी असेल. इथून धावांचा सिंगल येते. बघा संदेश नारकर लेग बाईज असेल तुम्ही कॉल करा व्यवस्थित. लेग बाईज. धन्यवाद. धावसंख्या 27. रवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका जितूच्या बॅट बंद. या फटक्यांची नितांत गरज देवीच्या पाडा संघाला. इथे मात्र संदेश नारकर पंच आहेत. इशारा करतात. चौकार 4 धावा. महत्वाचा चौकार आलाय कारण 3 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 26. आता मात्र टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. तर साहेबांच्या हस्ते विष्णुनगरचे मुख्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या शुभ हस्ते साहेबांच्या शुभ हस्ते सुनील भोईर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. मध्ये फक्त 8 धावा खर्च केले. गडी बाद केला. मॅन ऑफ द मॅच सुनील भोईर. कॅमेरा ऑन केलाय का बघा लक्षात घ्या. नक्कीच केला. धन्यवाद सिद्धेश. जितू पाटील स्ट्रायगनला बॅकफुटला गेले. ऑफ साइडला खेळतात क्षेत्ररक्षक प्रल्हाद कालन वेगाने आले. गुड फिल्डिंग. धावसंख्या पोहोचते 32 वर. रवी ऑन साइडला खेळलेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत खाली. चेंडूच्या झेल टिपला जातोय. राजू म्हात्रेला मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का बसला तो 3रा. गडी बाद झाले 3. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील 32. माफ करा 32.
2 चेंडू बाकी असतील. तर बघा यानंतर सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो मोठागाव विपक्ष मानिवली. एका बाजूला आपण पाहतो के एस जीवदानी मानिवली विपक्ष जयगावदेवी 40+ मोठा गाव. गिरीश टायगेनला गोलंदाज रवी तय्यार. टॉस साठी यायचं दोन्ही संघनायकांनी. गुड बॉलिंग आणि फलंदाज यष्टीचित झाला. अमोलचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त यष्टी रक्षण आपण पाहतो अमोल. रवी मुटेल डावखुरा गोलंदाज. विलास मात्र येतात नवीन फलंदाज. गिरीश बाद झालेत. धक्का बसला चौथा. 4 बाद धावसंख्या. एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 32. विलास मात्रे स्ट्राइक एंडला. शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा येतात. चौकार येतोय की दुहेरी धावा येतात की षटकार येतोय. गुड बॉलिंग जबरदस्त यष्टी रक्षण आपण पाहतो. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते गोलंदाज रवी मुठेनं. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजानं 2 गडी बाद केले आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 6. 4 षटकाचा खेळ संपला. 8च्या सरसने 32 धावा कुठल्यात लक्ष ठेवलं ते देवीच्या पाडा संघानं आसदे संघासमोर 33 धावांचं. तर चला मोठागाव संघ आणि मानिवली संघ टॉस साठी या प्लीज. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो मोठागाव विपक्ष मानिवली. चला मोठागाव संघ प्रकाश दादा आणि मानिवली संघ रघुनाथ दादा टॉस साठी या प्लीज. कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आला नाहीत एखादा संघनायक आला नाही तर पॅनल्टी लागू शकते. लक्षात घ्या आयोजकांनी सूचना केली आहे. मोठागावचा संघनायक आहे. मानिवली संघाचा संघनायक येऊ द्या रघुनाथ दादा प्लीज. बघा चेंडू पडल्यानंतर तुम्हाला पॅनल्टी लागू शकते लक्षात घ्या. तर इथं टॉस केला जातोय तो शिवाजी जोशी यांच्या शुभ हस्ते मोठागाव विपक्ष मानिवली. टॉस कोणी जिंकलाय मोठागाव संघानं.
सलामीची जोडे आपण पाहतो अमोल बागुल आणि रवींद्र म्हात्रे काळन रवींद्र काळन. तर गोलंदाज आपण पाहतोय मधुकर म्हात्रे. 24 चेंडू आणि 33 ची गरज. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे ती आजदे संघाची आणि इथून मात्र 24 चेंडूंमध्ये 33 ची गरज असताना पहिलं षटक हाताळतात गोलंदाज मधुकर म्हात्रे. स्टागनला अमोल बागुल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रवींद्र काळन. आमचे सहकारी समालोचक नितीन काळन यांचे बंधुराज. नितीन काळन यांचा संघ खेळतो होता आजदे संघ. गेम इज ऑन. लेट्स प्ले. मधुकर म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. स्टागनला अमोल बागुल. 24 चेंडू 33 ची गरज. पहिला चेंडू दिशा भरकटलेत. वाईटच्या स्वरूपात आजदे संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. बिनबाद 1. 24 चेंडू आणि आता मात्र 32 ची गरज. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मानिवली संघाने केला. तो बलाढ्य नवापाडा संघाविरुद्ध 4 चेंडू राखून तो सामना जिंकला होता मानिवली संघानं. विलास आणि आपण पाहतो प्रदीपनं काय फलंदाजी केली. 39 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहिली. 25 धावांचं योगदान दिलं विलासनं. मॅन ऑफ द मॅच ठरले होते. बिनबाद 1. मधुकर म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. आता मात्र धोका संभवला होता मात्र रवींद्र सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 2 वर पोहोचते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. मोठागाव विपक्ष मानिवली आणि या संघात जो संघ जिंकेल तो पिसुली संघाशी 2 हात करेल. समोर खेळलेत अगदी समोर. फटका फसला. विलास. गुड फिल्डिंग. जबरदस्त झेल आपण पाहतोय. उंचीचा फायदा नक्कीच झालाय. पहिला धक्का बसलाय तो रवींद्रच्या स्वरूपात. रवींद्र बाद झालेत. राम पाटील नवीन फलंदाज. एक लिजंड क्रिकेटपटू. भरपूर वर्ष कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलंय. खुल्या गटातनं भरपूर वर्ष खेळलेत. रवींद्र बाद झाल्यानंतर रामच्या खांद्यावर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अमोल बागुल. तर मधुकरने पहिलं यश प्राप्त केले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर फक्त 2. गुड बॉलिंग. नवनाथ होते क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 3. माफ करा नवनाथ नव्हते क्षेत्ररक्षक. नवनाथ ऑफसाईडला होते. 3 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नवनाथ मात्र चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. समोर खेळले. चेंडू पडतो नोमॅटलँड मध्ये. नवनाथ आले क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 4 वर. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत मधुकर म्हात्रेने फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. 33 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर मात्र अशीच गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. तेज तर्रार चेंडू. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मधुकर म्हात्रे नेहमी सातत्यानं देवीच्या पाडा संघासाठी पहिले षटक हाताळत असतात. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. राईट ओव्हर द विकेट. उलटा चेंडू अलॉंग द कार्पेट. हेमंत आहेत. गुड फिल्डिंग. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते मधुकर म्हात्रे. फक्त 5 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. आता मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 28 ची गरज असेल. बघा आज हेमंतचा दिवस चांगला चालला. कारण हेमंतला बॅटिंगला 1 डाऊनला पाठवलं. आज दुसरं षटकही हाताळतोय. त्या संधीचं हेमंतने सोनं करावं. होम ग्राउंड आहे हेमंतचा. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये मधुकर म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. फक्त 5 धावांचं षटक हाताळले. गडी बाद केलं. 18 चेंडू आणि 28 ची गरज. मॉर्निंग क्रिकेट क्लबचा बुमराह येतो गोलंदाजीसाठी. राईट ओव्हर द विकेट. पहिला
हेमंत म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. सेकंडला राम पाटील. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. अजूनही 26 धावांची गरज असेल. ऑन साइडला खेळले, फटका बनवलाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. संदेश नारकर चौकार. चौकाराला राम पाटीलच्या बॅट मधनं टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 11 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होते, गडी बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो राम पाटील चांगली फलंदाजी करतात. समोर आपण पाहतो अमोल बागुल सारखा एक चांगला फलंदाज. 11 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात 5 धावा आल्या. 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 28 ची गरज होती. धावसंख्या 11 वर पोहोचली. राम पाटील चांगली फलंदाजी करतात. गोलंदाज हेमंत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आतमध्ये आलाय, तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. समोर जे प्रेक्षक असतात त्यांनी बाजूला व्हा प्लीज. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. चांगली फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज अमोल आणि राम. आपण पाहतोय धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. हेमंत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक जितू पाटील आले. झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय. गुड कॅच. अमोल बाद झालेत. बघा ब्ल्यू कलरची बॅग सापडले, कुणाची असेल तर घेऊन जा प्लीज. बघा जे कोणी बाकड्यांवर बसले होते ब्ल्यू कलरची बॅग हरवली आहे, मात्र ओळख दाखवून घेऊन जा. कारण आतमध्ये कुणाचे काय आयडिया असतील, पैसे असतील तर तुमची ओळख दाखवावी लागेल, लक्षात घ्या. घनश्याम येतात. इथून मात्र घनश्यामला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आतापर्यंत गडी बाद झाले ते 2. आता इथून घनश्याम आणि रामला चांगली फलंदाजी करावी लागेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12. हेमंतने यश प्राप्त केलंय. एक चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतो हेमंत म्हात्रे. समोर खेळतात ऑफसाइडला. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. गुड फिल्डिंग. मधुकर म्हात्रे होते क्षेत्ररक्षक. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. आतापर्यंत हेमंत म्हात्रेने धावा खर्च केल्या त्या 8. एक गडी बाद केलाय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पुलटा चेंडू, अतिशय सुरेख फटका. समोर खेळलेत, अगदी समोर. चौकार. राम पाटीलच्या बॅट मधनं शेवटच्या चेंडूवर चौकार. टोटल धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 17 वर. बघा 12 चेंडूने आता 16 ची गरज. पहिल्या षटकामध्ये मधुकर म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली, 5 धावांचं षटक हाताळलं. या षटकाचा जर विचार केला तर हेमंत म्हात्रेने धावा खर्च केला तब्बल 12. बारा चेंडू आता मात्र 16 ची गरज. प्रदीप म्हात्रेला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब फलंदाजी पाहिली देवीच्या पाडा संघाची. 4 षटकांमध्ये फक्त 32 धावा कुठल्या, 33चं लक्ष आपण पाहतोय. आदेश संघासमोर लक्षाचा पाठला करतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. 12 चेंडू 16 ची गरज. सेकंडला घनश्याम पाताडे. गोलंदाज प्रदीप म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट.
ऑन साइडला चेंडू इथं चौकार. सामना या चौकारनं खुला झाला. 12 चेंडूंमध्ये 16ची गरज होती, आता मात्र 11 चेंडू आणि 12ची गरज. दोन चांगले फलंदाज खेळतात. एका बाजूला आपण पाहतोय घनश्याम पाताडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राम पाटील. रवींद्र कालन बाद झाले, त्यानंतर अमोल बाद झाले, मात्र त्यानंतर मात्र हे फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका लागोपाठच्या 2 चेंडूंवर. इथं चेंडू आत आला, असं वाटलं होतं की चौकार जातोय की काय. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धावफलकावर. 33 धावांच्या लक्षाचा पाठलाग इथे आजदे संघ करतोय. ऑन साइडला मोठा फटका, झाडावर चेंडू पडून आत येतोय की चौकार जातोय पाहायचंय. पुन्हा एकदा आत आलाय. चेंडू फेक चुकीच्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. फक्त 8 धावांची गरज असेल. पाणी पाणी पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जा प्लीज. नो नाहीये, पाण्याची मागणी केली जाते. नाही तो सांगतोय, संदेश नारकर सांगतायत पाणी घेऊन या. नो वगैरे नाहीये, लक्षात घ्या. फक्त 8 धावांची गरज. लो फुलटॉस, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. चेंडू पुन्हा एकदा आत आलाय. पुन्हा एकदा धावा आल्या त्या एकूण 2. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असेल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा पद्धतीने षटक संपली. 3 धावा आपण पाहतो धावफलकावर 28. आता मात्र 6 चेंडू आणि 5 ची गरज. सहा चेंडू 5 ची गरज. जितू पाटील येत आहेत. स्ट्रायक घनश्याम. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय तो. चौकार, 4 धावा. 5 चेंडू फक्त एका धावेची गरज. डॉट बॉल. चार चेंडू एका धावेची गरज. अशा पद्धतीनं
पहिल्या फेरीतील चौथा सामना जिंकलाय तो आपण पाहतोय जय वेताळेश्वर 40+ आद्य संघानं. अभिनंदन महेंद्र म्हात्रे आणि संपूर्ण आद्य संघाचा हार्ड लक देवीचा बाळा संघ राजू पाटील राजू म्हात्रे आणि संपूर्ण टीमचा. मॅन ऑफ द मॅच पीके अँड सन्स. मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकामध्ये